हॅलो ऑल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये आहे ना, मी रायडिंगच्याबद्दल व्हिलॉग बनवलेला आहे. रायडिंग म्हणजे आपलं माझं जे ऑफिसला जाणं येणं असतं ना, त्याचा व्हिलॉग मी बनवलेला आहे. आणि मी विचार केला की ना, त्याची एक सिरीजच बनवतो. म्हणजे कसं आपलं माझं जाणं येणं जे असतं ते मी R15वर करत असतो. आणि बरीच लोक आहेत ना, हौसेमध्ये बाईक घेतात खरं, पण ते रोज यूज नाही करत त्या बाईकला. सो मी आता ते रोज यूज करतो, त्याच्यामुळे माझं कसा एक्सपिरियन्स आहे ना, तो मी तो शेअर करणार आहे. सो सध्या तर हा पहिला पार्ट असेल, पार्ट एपिसोड काय पण बोलू शकता. सो याच्यामध्ये मी पळसपे फाट्यावरून ऐरोलीला गेलो ना, त्याचा हे केलं आहे मी, शूटिंग केलं आणि त्याचा व्हिलॉग बनवला. माहिती आहे हा व्हिलॉग आहे ना, थोडासा बोरिंग होईल. जे फिमेल्स ऑडियन्स आहे ना, त्यांना बोरिंग वाटेल. बट ठीक आहे, काही ना काही नवीन एक्सपेरिमेंट करावाच लागतो. सो चला व्हिडिओ सुरू करूया. तर हॅलो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. याचं नाव आहे एक नवीन अनुभव. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं होतं, आपण लोणावळा ट्रिप कम्प्लीट करून आलो होतो. त्या लोणावळा ट्रिपचे आपण 2 पार्ट बनवले होते. पहिल्या पार्टला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आणि दुसऱ्या पार्टला पण ठीकठाक रिस्पॉन्स आला. सो थँक्यू सो मच ज्यांनी पण व्हिडिओ बघितला आणि ज्यांना पण आवडला. आणि बऱ्याच लोकांनी मला काय म्हणतात ऍप्रिशिएट पण केलं की छान होता व्हिडिओ करून. सो आपण असंच नवीन नवीन कंटेंट बनवत राहूया. सो आता ना डेली बेसिसवर आपलं डेली बेसिसवर नाही म्हणजे नवीन नवीन कंटेंट बनवण्यासाठी आता आपण रोजचं फिरू नाही शकत. सो नवीन कंटेंट बनवण्यासाठी मी काय प्लॅन केला की आता मी तर ऑफिसला जातच असतो R15वर. आणि माझं काहीतरी जे बाईकचं रनिंग आहे ना, ते ऑलमोस्ट 80 ते 85 किलोमीटरच्या मध्ये होता. सो मी त्याचा विचार केला की ना R15 वरून डेली कम्युटिंग कसं आहे. म्हणजे जर कोणाला R15 वरून डेली कम्युटिंग करायचं घरापासून ऑफिसला, तर मग त्याच्यासाठी बाईक कशी आहे त्याच्यासाठी मी एक सिरीज काढायचा विचार केलाय. सो त्याच सिरीज मधला हा पहिला पार्ट. हॅलो हॅलो, आवाज खूपच फाटतोय. याच्यामध्ये काय करतो. हॅलो हॅलो. ओके, मी ना नॉईज कॅन्सलेशन हाय ठेवलं ना, मग ते आवाज जास्त फाटतोय. येस, फायनली मला सेटिंग कळाली ऑडिओची. अरे मी आहे ना इतका दिवस झालं ह्याच्यावर, इतका दिवस नाही म्हणजे ना मी काय बोलतात नॉईज कॅन्सलेशन हाय ठेवलं ना, त्याच्यामुळे आवाज इतका खरखरत होता. चुका करत करतच माणसं शिकतात. सो मी पण आता चुका करून करून शिकलो. ट्रायल एरर. आणि फायनली मला सेटिंग तरी कळाली की कोणत्या सेटिंगवर आवाजाची क्वालिटी चांगली असते. ओके, सो आपला या सिरीजमध्ये आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे. तर फर्स्ट व्हिडिओमध्ये काय माहिती आहे का, मी तुम्हाला दाखवणार आहे पळसपे फाट्यावरून ऐरोलीला म्हणजे गिगाप्लेक्सला जाताना रस्ता कसा आहे. तर आहे ना आपलं जे पनवेलवरून ऐरोलीला जाण्यासाठी, ऐरोली नाही पनवेलवरून नाही, पळसपे फाट्यावरून ऐरोलीला जाण्यासाठी आपल्याकडे 2 रूट आहेत. एक पहिला रूट आहे जो हा असा सरळ जातो. पहिला रूट आहे ना तो तिकडून सरळ जातो JN पेठ रोडवरून, आणि तो तुर्ब्यापर्यंत वेगळा असतोय. आणि हा दुसरा रूट आहे जो एअरपोर्टच्या ह्याच्यावरून कळंबोलीच्या इथून मग तो ठाणे बेलापूर रोडवरून जातो. आणि इकडे लेफ्ट साईडला बघा आपला एअरपोर्ट, नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे हा. आता जेव्हा आपण JN पेठेवर रोडवरून जातो ना, तर त्या रोडवरून जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा डिफरन्स पडतो या 2 रूटमध्ये. जो JN पेठ आणि JN पेठेवरून आपण जातो ना, त्या रूटवरून टाईम तर लागतो, पण त्या रोडची क्वालिटी खूप चांगली आहे.
आणि हा रोड जो आपण वापरतोय ना आता, तो शॉर्ट रूट आहे. पण या रूटवर आहे ना, मधल्या काही पॅचेसमध्ये ना खूप जास्तच खड्डे आहेत. आता आपण पोचलो कळंबोलीच्या टी पॉईंटवर. आता इथे आहे ना, मी लेफ्ट साईडनं जाणार. का माहिती आहे का, हे समोरचे 2 लेन दिसत आहेत ना, इथे रस्ता जरा खराब आहे आणि गाडीला झटका लागतो इथून जाताना. सो मी लेफ्ट साईडनं जाणार. तुम्हाला दिसतंय का नाही ते बघते, इथे दिसलं का? राईट साईडला बघा, तर बघा त्याची स्कूटी कशी उडाली. वाईड अँगलमध्ये माझा हात म्हणजे गाडीचा डॅशबोर्ड दिसतोय का नाही माहीत नाही. एकदा जेव्हा व्हिडिओ एडिट करायला बसेल ना, तेव्हा मला समजेल. जेवढ्या स्पीडने तो जातोय ना, मला वाटतं कोणत्या तरी हायर सीसीचीच गाडी असणार. सो आपण उगाच नको रेसिंग करायला. रेसिंग नाही, मला ती गाडी कोणती ती बघायची होती फक्त. इथे त्याने स्पीड कॅमेरा लावला. आता या रोडची स्पीड लिमिट 60 आहे का 80 ते पण ते मला क्लिअर नाही माहिती. सो मी काय करतो, जेव्हा पण हा स्पीड कॅम दिसला ना, मी माझी स्पीड 60च्या खाली करून टाकतो. आणि रस्ता हा कॅम जसा क्रॉस होतो ना, तसं मग माझी स्पीड परत मी मग 80वर पोहोचवतो. आता इथे लेफ्ट साईडला जर तुम्ही गेला ना, मग तो रोड बेलापूरला घेऊन जातो. आणि स्ट्रेट जर तुम्ही गेला ना, तर हा ठाणे बेलापूर रोडवर कंटिन्यू करतो तुम्हाला. ट्रॅफिक नॉर्मल आहे, म्हणजे रनिंग ट्रॅफिक आहे. कुठं गाड्या तर अशा थांबलेल्या नाही दिसत आहेत. तर या गाडीचं सस्पेन्शनबद्दल मी सांगतो तुम्हाला. गाडीचं सस्पेन्शन खूप चांगलं आहे. स्पोर्ट्स बाईकच्या हिशोबानं पण खूप चांगलं आहे गाडीचं सस्पेन्शन. तुम्ही ना जेव्हा डबल सीट चालवतो ना, तेव्हा तर आहे ना, बऱ्याच वेळेला जे छोटे छोटे खड्डे असतात ना, ते खड्डे पण जाणवत नाही. अगेन इथे पण आहे ना, लेफ्ट साईडला बेलापूरसाठी रोड जातो. आणि राईट साईडला आहे ना, आता आपण जो पकडणार तो रोड नेरूळला घेऊन जातो आपल्याला. इथे पण आहे ना, बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट झाले. सो या रोडवरून पण गाडी चालवताना जरा सांभाळून जावं लागतं या पॅचमध्ये. हां. आणि इथे लेफ्ट साईडला आपला डी वाय पाटील स्टेडियम. इथे पहिले IPLचे मॅचेस व्हायचे, आता IPLचे मॅचेस नाही होत. पण जे वुमन प्रीमियर्स लीग आहेत ना, जे वुमन्सचे IPL आहेत ना, ते इथे होतात. सो एक दिवस नक्की येईल इथे पण मॅच बघायला. आणि स्टेडियममधून मॅच बघायचा POV म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दाखवेल कसं वाटतं स्टेडियममधून मॅच बघायला. आणि आपण आता बोलता बोलता नेरुळला पोचलेलो आहे. अच्छा, मी सांगायचंच विसरलो. सो आपण आहे ना, आपण म्हणजे मी पनवेल नाही, पळसपे गावातून ऐरोलीला जेव्हा जातो ना, तेव्हा मला 2 रूट सापडतात. एक JNPT उरणवरून, मग मी पाम बीच रोडवर जातो. पाम बीचवरून वाशीवरून मग ह्याच्यावर मी ऐरोलीला जातो. त्या रूटला जवळपास 42 ते 45 किलोमीटर लागतात. आणि हा रूट आहे, हा आम्ही कळंबोलीवरून ठाणे बेलापूर रोड पकडतो. आणि त्याच्यानंतर मी ऐरोलीला पोचतो, ज्याला जवळपास 37 ते 40 किलोमीटर लागतात. सो ह्या 2 रूटमध्ये 5-6 किलोमीटरचा फरक आहे. पण रोड क्वालिटीमध्ये पण खूप फरक आहे. जो JNPT आणि पाम बीचवरून आपण जातो ना, तो रोड
ॲक्च्युली खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. किलोमीटर जरी जास्त असले ना, रोडची क्वालिटी छान असल्यामुळे आपण लवकर पोचतो. लवकर नाही पोचतो, सॉरी. रोडची क्वालिटी छान असल्यामुळे आपल्याला गाडी चालवताना जास्त त्रास नाही होत. तिथे ॲक्च्युली सिग्नल्स पण खूप जास्त आहेत. जेव्हा नेक्स्ट पार्ट बनवेल ना, तेव्हा मी तुम्हाला मोजून दाखवेल किती सिग्नल्स आहेत तिकडे. सो तो जर सिग्नलचा पार्ट जर काढला ना, तर बाकी त्या रोडची क्वालिटी खूप चांगली असल्यामुळे तिथून गाडी चालवायला मजा येते. आणि हा सेकंड रूट, हा शॉर्ट रूट आहे आणि फास्ट रूट आहे. पण हा फास्ट रूट जरी असला ना, तरी या रोडची क्वालिटी म्हणजे जास्त नाही पण खराब आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, गाडी चालवताना वैताग येतो या रोडवर. आणि जागोजागी ट्राफिक लागतं आहे. सो ट्रॅफिक लागल्यामुळे काय होतं, गाडी चालवायला पण कंटाळा येतो आणि वैताग येतो खूप या रोडवरचा गाडी चालवायचा मला. मी आहे ना, हा रोडच अवॉइड करतो जेव्हा मी ऑफिसवरून घरी येतो ना त्यावेळी. ऑफिसवरून घरातून ऑफिसला जाताना हा रोड शॉर्ट आहे ना, त्याच्यामुळे हा रोड पकडतो. कारण सकाळच्या वेळेला टाईम वाचवणं जास्त गरजेचं आहे. सो आपण आता जुईनगरला पोचले. जुईनगर आपण क्रॉस करून तुर्भ्याला जाणार. ट्रॅफिकच्या या पॅचमध्ये ना गाडी चालवायची इच्छा नाही होत. इतकं घाण ट्रॅफिक लागतं. हे ना पूर्ण पॅच असा भरलेला असतं. आत्ता तरी खाली आहे, पण बऱ्याच वेळेला हा पॅच भरलेला असतो पूर्ण. आणि वैताग येतो खूप या पॅचवर गाडी चालवायचं. मी इथूनच जातो नेहमी. मग पाखोड. हा काय एवढा पळवतोय. सो हा राईटचं ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी मी लेफ्ट करून गाडी टाकतो नेहमी. कसले पळवतात रिक्षावाले, कसे पळवतात. आता हा ब्रिज कधी तयार होतो काय माहिती. हा ब्रिजचं काम झालं ना, मग इथलं ट्रॅफिक ऑटोमॅटिकली कमी होऊन जाणार पूर्ण. आणि हा झाला तो खराब रोडचा पॅच चालू. आणि अशा प्रकारे आपण तुर्भा तरी बऱ्यापैकी क्रॉस केलेला आहे. हा राईट साईडचा ब्रिज आहे ना, इथून आपला दुसरा रूट येतो, जो आपण पाम बीच वाशी करून येतो ना, तो त्या रूटला त्या रोडला हा ब्रिज लागतो. आणि तिथून मग हे दोन्ही पण रूट एकत्र होतात. आणि आपण तुर्भे क्रॉस करून कोपरखेरणेला पोचलोय. ही भिडीची गाडी नाही, बुलेटला त्यांनी हे लावलं आहे बाजूला बसायला सीट. शपथ मस्त आहे ना, तशी हा गाडी पाहिजे. काय एवढं ट्रॅफिक लागलंय. मोस्टली 9-9:30च्या आसपास ट्रॅफिक लागतं हे यार. आत्ता 8:30च्या आसपास झाले. 8:30 नाही, 8:45च्या आसपास झाले आणि आत्ताच एवढं ट्रॅफिक लागलंय. जा रे बाबा जा.
त्याला जा बोललो आणि मीच चाललो. आणि आपण पोचलोय कोपर खेळण्याला. आणि आपण आता क्रॉस करतोय कोपर खेळणे. आणि इथं एक थोडा खराब पॅच लागतो. इथे लेफ्टला थांबून मी एकदाच बघतो रेकॉर्डिंग चालू आहे का. आता आपण घनसोलीला पोचलो वाटतं. इथे बघा रोडची क्वालिटी का आईच्या गावात कशी आहे. हे रोड ना आईच्या गावात ह्याच्यावर आहे ना सीटवर झटके नाही लागत. जे झटके लागत आहेत ना ते सगळे हातावर लागत आहेत. ते पण का लागत आहेत, आपली जी रायडिंग पोझिशन आहे ना ती अग्रेसिव्ह आहे ना. अग्रेसिव्ह म्हणजे आपण जास्त वाकून गाडी चालवतो, त्याच्यामुळे हे खड्डे आपल्याला जाणवतात, ते पण हातावर जाणवतात. जर ही गाडी म्हणजे तुम्हाला MT-15 माहिती असेल. सो MT-15ची पोझिशन कशी अग्रेसिव्ह नाही, त्याच्यावर आपण स्ट्रेट बसून गाडी चालवतो. सो त्याच्यामुळे त्याच्यावर इतके खड्डे जाणवणार नाही हे वाले. ह्या एक्सपल्सवाल्यांना तर खड्डे जाणवतच नसतील. जा 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 तू जा. बघितलं आईच्या गावात एवढे मोठे खड्डे लागतात. R15 आहे ना त्याचं सस्पेन्शन ॲक्च्युली चांगले आहेत, पण कसं आहे आईच्या गावात अरे रे खड्ड्यांच्या तर आता आपले जी गाडीवर बसायची पद्धत आहे ना गाडी चालवण्याची ती अग्रेसिव्ह पोझिशन आहे त्याच्यावर. सो त्याच्यामुळे काय होतं जे आपलं खड्डे आहेत ना ते हँडलवर आपल्याला जाणवतात. जे पण खड्डे लागतात ना ते हँडलवर आपल्याला जाणवतात. पाठीला इतका त्रास नाही होत त्या खड्ड्यांचा. आणि तेच आहे ना जेव्हा तुम्ही डबल सीट चालवता ना ते खड्ड्यांचा जो हे असतो ना झटका तो अजून कमी होऊन जातो. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही जेव्हा पुढं गाडी चालवत असता ना तेव्हा तुमच्या अंगावर बॅगेचं वजन नसलं पाहिजे. नाही तर डबल सीटवर काय होतं बॅगेचं पण वजन असतं, मागे जो बसलेला असतं ना त्याचं पण वजन असतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला पुढं त्रास होतो लय पुढं. बोलता बोलता आपण ऐरोलीला पोचलोय. या साईडला एक ट्रॅफिक लय घाण लागतं जेव्हा इथे सिग्नल चालू होतं ना. जसं आता सिग्नल चालू झालं छायला तरी नशीब आपण बऱ्यापैकी सिग्नल रोड क्रॉस केला. आता या पॅचवर पण खूप घाण खड्डे लागतात. बाईकचे असे नावं तर मला माहिती आहेत, पण त्या बाईकचं ॲक्च्युअलमध्ये जे हे असतं ना मेकॅनिक्स ते मला नाही माहिती बरंच. सो ते मला थोडंसं शिकण्याची खूप गरज आहे. इथं पण ट्रॅफिक लागायला सुरू झालं का काय. त्यांनी पण आहे ना लास्टचा व्हिडिओ बघितला आहे ना आणि आता हा व्हिडिओ जे लोक बघतायत मला सांगत तिन्ही पण व्ह्यूज मी तिन्ही पण व्ह्यूज नाही तिन्ही पण POV व्ह्यूज आहेत ना. POV
पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहेत ना ते मला सांगा. आपण जे जुने ह्याच्यामध्ये वापरलेत लोणावळा ट्रिपमध्ये, त्याच्यामध्ये स्टँडर्ड व्ह्यू वापरला आहे. सो त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड व्ह्यू वापरला आहे. या व्हिडिओच्या स्टार्टिंगला अल्ट्रा वाईड व्ह्यू वापरला आहे आणि आता तो मी वाईड व्ह्यूवर शिफ्ट केला आहे. तर मला सांगा तिन्ही पण व्ह्यूजमध्ये तुम्हाला कोणता व्ह्यू बेस्ट वाटतो. सो मी तो यूज करत जाईल पुढच्या व्हिडिओजमध्ये. हे काय बनवलं आहे यांनी? इथे जाऊन बघायचं इथं काय मंदिर वगैरे बनवलं का काय बनवलं. मंडप आहे का मंदिर आहे ते नाही माहिती मला, ते बघायला पाहिजे. फायनली आपण ऐरोलीमध्ये तर पोचलो आहे. आता पुढं जाऊन मी गाडी थांबवेल आणि आपला पूर्ण सेटअप आहे तो उतरवेल. कारण माइंड स्पेसमध्ये अलाउड नाही आहे रेकॉर्डिंगचा, असं म्हणजे कॅमेरा लावून रेकॉर्डिंग वगैरे करायला. सो आपल्याला सगळा सेटअप काढणं गरजेचं आहे. ओके, तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहण्यासाठी. आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया आणि मी तुम्हाला बाकीचे जे रूट्स आहेत घरी जाताना जे वेगवेगळे रूट्स लागतात ना ते दाखवेल. आणि मी का आपला जो हा ठाणे बेलापूर रोड आहे तो अवॉइड करतो घरी जाण्यासाठी आणि का पाम बीचवाला रोड सिलेक्ट करतो ते सांगेल मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय. अच्छा गावात आता सेटअप करायला 10 मिनटं लागणार. तर कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ? बोरिंग वाटला असेल थोडाफार, पण ठीक आहे. सॉरी बोर झालं असेल तर. तर थोडंसं आपण याच्यामध्ये एडिट्स वगैरे करून आहे ना इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. आणि सेमच डेवर आहे ना मी पार्ट 2साठी पण शूटिंग केलेलं, त्याच्यामुळे जो कॅमेराचा अँगल असतो ना POV म्हणजे वाईड अँगल अल्ट्रा वाईड अँगल ते सगळं असतं, ते मी चेंज नाही करू नाही शकणार पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 3 असेल ना त्याच्यामध्ये मी अल्ट्रा वाईडवर शूट करण्याचा प्रयत्न करेल. कारण त्याच्यामध्ये जरा जास्त एरिया कवर पण होतो आणि जास्त चक्कर नाही व्हिडिओ बघताना. सो चालेल, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नवीन नवीन गोष्टींचा अनुभव घेत राहा.